ते फार असे जपायचे पेरूच्या झाडाला, ते कुणाला खाऊ द्यायचे नाही की पेरूचं झाड. मला इतकं हसायला यायचं की कलिंगड असं कोण खातं बाबा. कडवनच्या वेळेला आम्ही असे सगळ्यांच्या रानात जायचो. त्या काही ना जे काही तुमच्या रानात होतंय ते तुमच्या जगण्याचा भागच होतं. एवढं असं काहीतरी गंभीर झाल्यावर आत्ताचे पालक पण किंवा त्यावेळेचे पण कदाचित आई वडिलांनी काय केलं असतं तर चांगल्या धोपाट्या घातल्या असतं दोघांना. म्हणजे गावात कुठे आमच्या साळूमावशी म्हणून एक आमच्या मांगोडीत राहायच्या त्या, तर त्यांच्या घरी गेलं की त्या इतक्या माझ्या अंगावरून हात फिरून मया करून बाई ग लेकरू ग माझं आलंय घरात मग खायला देऊ, आणि त्यांना कुठं ठेवून कुठं नको असं वाटायचं. तर त्या दिवशीचा जो प्रसंग घडला त्याच्यातली सगळ्यात भारी गोष्ट अशी की आई तर कधी आम्हाला मारायची प्रश्नच नाही, पण एवढं असं काहीतरी गंभीर झाल्यावर आत्ताचे पालक पण किंवा त्यावेळेचे पण कदाचित आई वडिलांनी काय केलं असतं तर चांगल्या धोपाट्या घातल्या असत्या दोघांना. कारण गंभीर आहे ना ही गोष्ट की सकाळपासून पोरच नाही आहेत आणि डायरेक्ट संध्याकाळच्या टायमिंगला दिसत आहेत पोरं. पण माझे वडील काय नाही म्हटले. मला अजून आठवतं आहे हुलग्याचं कालवण केलं होतं, भाकरी होत्या, आणि वडील म्हणले काय नाही ठीक आहे तुम्ही लवकर यायला पाहिजे होतं, आम्हाला काळजी वाटली काहीतरी असं काहीतरी म्हणले असतील, आणि मस्तपैकी जेवलो आम्ही आणि झोपलो त्या दिवशी. म्हणजे कदाचित त्या दिवशी जे टिपिकल ह्याच्यातले किंवा आपल्या पारंपरिक घरातले आईबापांनी चांगलं धोपटलं असतं, पण माझ्या घरातल्यांनी तसं काही केलं नाही. ही चांगली गोष्ट आहे म्हणजे आयुष्यातली. तुम्ही म्हणजे त्या काळात सनाडांचा मागाशी उल्लेख केला, तुम्ही जायचे का अशी म्हणजे हुडकाला वगैरे जायचे काय काय असायचं? बाबा लयच भारी, म्हणजे ते दिवस म्हणजे एखादी अशी सिनेमाची स्टोरी टाईपमध्ये ते दिवस होते. म्हणजे आत्ता मी ते नुसतं कल्पनाच खरं करू शकते आणि सांगू शकते. कारण पूर्वीच्या काळी कसं व्हायचं, माझ्या वेळी खूप पाऊस असायचा पण तो फक्त पावसाळ्यातच पाऊस, इतर वेळी काही पाणी विहिरीतलं थोडंफार. त्याच्यामुळं पावसाळ्यातल्या येणारी पिकांची स्वतःची एक जैवविविधता असते, म्हणजे ते बरोबर तो निसर्ग काम करत असतो. तर पावसानंतरची जी ज्वारी असते समजा, तर त्याच्यामध्ये आणि शेतकरी पण वेगळे होते, म्हणजे त्यावेळेचे शेतकरी त्याच्यामध्ये ते वाळकं लावलेलं आणि शेंदडं अशी मोठी मोठी, तर इतकी टेस्टी शेंदडं. आणि आम्ही असं प्रत्येकाच्या, आणि असं कोणी म्हणायचं नाही आमच्या रानात येऊन तुम्ही आमच्या पिकातले ज्वारीतले शेंदडं खाल्ले का, असं काही नाही. आम्ही सगळे शेंदडं हुडकायला जातो सगळ्यांच्यात आणि गावल तो खायचा शेंदडा. असं काही नव्हतं की हां आम्हाला घरी आणून द्या मी, असे काही प्रकार नव्हते. शेंदडं असतील ते छोटी वाळकं यायची, आता वाळकं नाही आहेत ते, काकडी नाही आहे, काकडी हा वेगळा प्रकार असतो. वाळकाशी एवढीशी छोटे छोटे असायचे, ते प्रचंड टेस्टी, म्हणजे मी फक्त कल्पनाच करू शकते आता त्या टेस्टची. रताळी असायची पूर्वीच्या काळी, म्हणजे प्रत्येकाच्या शेतामध्ये रताळी गाजरं असणं आणि टेस्टी अशी ती वेगळ्या प्रकारची. आत्ताची ती अशी नारंगीवाली आणि अशी लांबवाली गाजरं नाही, अशी छोटीशी गाजरं असायची, एवढीच असायची. ते खाणं असं जांभळ्यांच्या दिवसामध्ये जांभळं, बोरांच्या दिवसामध्ये बोरं. तर मला वाटतं ते फार हे सगळं न्यूट्रिशियस पोषक तत्व देणारं पण असायचं, आणि बाहेरचं खायचा काही संबंधच नसायचा. घरातल्या सगळ्या फक्त रानात येणाऱ्या भाज्या असायच्या, आणि कुणी पण कुणाच्या रानातलं खायचं. खरं तर त्यावेळी भाज्या काय काय रानातल्या भाज्या बघ, तांदूळचा मला फार आवडायचा. पात्र्याची भाजी तर आम्ही खायचंच, म्हणजे पात्र्याची भाजी रोज जरी आणली तोडून ती कच्चीच भाजी खायची. मेथी असायची, पालक असायचे, परत एक कुंदराची म्हणून एक भाजी येते ते असायचे. हां, कडवनच्या वेळेला आम्ही असे सगळ्यांच्या रानात जायचो. काळी रानं जिथं असतील तिथं ठरलेलंच असायचं की कडवनच्या असणारच आहेत. परत हरभऱ्याची भाजी मला फार आवडायची, कारण ती थंडीच्या दिवसांमध्ये यायची आणि वर्षभर पण ती वाळवून आई, म्हणजे की आठवड्यातनं मला वाटतं 4-5 वेळा तर हरभऱ्याची भाजीच असायची, कारण एक तर टेस्टी असायची ती, आणि भाज्या एवढ्या उपलब्ध नाही. जरी मी नावं सांगितली असतील तर त्या खूप कमी प्रमाणात उपलब्ध असायची. चिगळीची भाजी वगैरे, हां चिगळ्याची असायची, पण चिगळ्याची खूप माझ्या एका चुलत्यांच्याच रानात असायची, कारण ती जरा हानिकारक ह्याच्यासाठी असायची. कारण ती चिगळ्याची भाजी जर तुमच्या धान्यात झाली, कुठल्या पिकात झाली तर ती सहजासहजी निघत नाही. त्यामुळे ती कशी भाजी म्हणून कुणी हे करायचं नाही तिला, पण खायला छान असायची. आणि काय हां ते हे होतं बघा असं शनाडाचा प्रकार, म्हणजे छोटा आहे ना, कडू असं शेन्या पण फार टेस्टी लागायच्या. सध्या आपण खायला आम्हाला फार आवडायच्या शेन्या. कधीतरी उन्हाळ्यात आमच्याकडे कलिंगड लावली जायची, तर ते कलिंगड खाण्याचं पण एक भन्नाट गोष्ट आहे.
आम्ही शेतकरी एकतर माणसं, तुला माहिती आहे की शेतकरी माणसाचं कसं असतं की एकतर खराबात खराब माल खाणे आणि चांगला माल मार्केटला देणे असं. तर आम्ही ते एकतर उरलेली हे खायचो, तुझे डाळिंब असतील किंवा कुणाच्या रानातली, म्हणजे अक्षरशः असं व्हायचं की ज्यांच्या रानात डाळिंबाची बाग असेल तर ते उरलेली फक्त लोकांना द्यायचे असं आणि आम्ही पण ते खायचो. आणि पण ते खरं चिल्ली भारी असं बरं ओढलेलं तेच टेस्टी असायचं ते. आणि हे पण असायचे आपले कलिंगड जी असतील ती खूप जास्त चांगली पिकली की ती उलायची आणि ते खायचो आम्ही. आणि जी सगळ्यात शेवटी कलिंगड राहत असतील, जरा इजळलेली असायची, असे काहीतरी असतील अशी उन्हानेले समजा, अशी एवढ्या एवढ्या गोट्या गोट्या असायच्या, तर ना कलिंगड खायची एक पद्धत होती. आम्ही असं असं धरायचं, अशी मारायची बुक्की आणि असं खायचं, तोंड घालून खायचं. आणि जास्तीत जास्त कलिंगड घरी असल्यानंतर आपण कसं खातो की लय झालं तर कापायचं वेळी ना, आणि मोठे मोठे कापं करायचे आणि खायचे, एवढाच प्रकार. आणि आम्ही बारके होतो त्याच्यानंतर आम्ही कापं पण खायचो ना, आम्ही अशीच तोंड खुपसून खायचो. आणि मी मुंबईला गेले आणि आमचा एक मित्र होता, त्याच्याकडे म्हणजे तो ना काय करायचा, काप करायचा कलिंगडाचे, त्याचे तुकडे तुकडे करायचा, प्लेटमध्ये ना एक काटा चमचा द्यायचा आणि असं खायला द्यायचं. मला इतकं हसायला यायचं की कलिंगड असं कोण खातं बाबा. आणि मला ते मिस व्हायचं की अरे आपण असं खायचं, आणि त्याच्यात जी मजा असते ती असं चांगलं ओघळतं, इथून ओघळायचं तिथून ओघळायचं, डाग पडायचे, त्याला माती लागायची, ती मजा काय आवडत होती. त्या शन्याचं लोणचं पण बनवतात माहिती का तुम्हाला? ते बनवतात वाळवून की, त्याचं ते होय. खारवून ते माझे चुलती बनवायचे ऍक्च्युली, त्या खारवायच्या आणि असं उन्हात वाळत घालायच्या त्या खूप tasty मिरच्या लागतो ते, मिरच्या आणि खतरनाक. मिरच्या आणि ते पण करायच्या त्या. आणि असे काही आठवण येते म्हणजे किस्से आहेत का तुम्ही असं चोरी करून आणा, चोरी करणं म्हणजे आता कोणाच्या रानात पेरू झाडं असतील काही असं एक साजेड का म्हणजे हे बघ, गाजरं असतील. मी त्याला चोरी म्हणणार हा ना, नाही, ते म्हणजे तेवढं त्याला चोरी म्हणू शकत ना, पण तशा होय ना, हे अर्थानं ना, ते केले का तुम्ही? हे होय म्हणतो होय मी. होय बाबा, ते केलंच आहे. आणि ती ती तशी चोरी नाही, पण तशी भावना असायची चोरीची, कारण ते चोरी म्हणताना ना आपण गुपचूप- काय करायचं, आपण हा. खायचं तिथं जाऊन, काही घरी थोडंफार आणायचं, पण ते मनसोक्त खायचं आपण तिकडे जाऊन. गुपचूप. कधी कधी काय काय वेळेला असं जाता दिसलं की इथं पेरूचं झाड आहे बाबा, माझे चुलते आहेत होते इथं, माझे आता वारले ते, तर त्यांच्याकडे पेरूचं झाड होतं ते, आणि ते फार असे जपायचे पेरूच्या झाडाला, ते कुणाला खाऊ द्यायचे नाही की पेरूचं झाड. तर आम्ही, आणि ते एवढे छोटे देशी एकदम पेरू होते ना, ओरिजिनल एकदम टेस्ट. तर ते आम्ही कधी जाताना तिकडे गुपचूप खायचो, बघायचं चुलते आहेत की नाही आणि खायचं. परत कुणाच्या जांभळाचं झाड असेल तर शाळेला जाता जाता जांभळं, तसे काही म्हणायचे नाही खरं तर गावाकडचे लोक, पण ती भावना असतायची की कोण नाही आणि आपण उचलून खातोय. तर पण ते विचारशील तर मला अजून पण कुणाच्याही कशात गेलं आणि काय खायला लागलं ना, ती अशी मनात भावना असते की आपण न विचारता खातो, आणि ती भीती वाटते मला, अजूनही भीती वाटते खरं तर. पण असले प्रकार खूप केलेले आहेत की जाता येता खाणं. आणि हुरडा वगैरे असायचा तुम्ही खायचं, म्हणजे हुरडा म्हणजे भाजून खाणं, किंवा तो हरभऱ्याचा हवळा असायचा वगैरे? होय होय होय, ते प्रकार तर खूपच. म्हणजे ज्वारी ही सगळ्यांच्याच घरी असायची खरं तर, आणि आसपास जरी असली तर माझ्या वडिलांना ह्या गोष्टी फार आवडायच्या, फार म्हणजे फार. म्हणजे की हुरड्याच्या दिवसात हुरडा कंपल्सरीच घरी इथं ते हे करायचं, आळं करायचं त्याचं, गवऱ्या टाकून, आणि आणून माझे वडील शेती करून द्यायचे. आणि वडिलांना माझ्या हरभरे तर खूपच आवडायचे, खूप म्हणजे ते हावळ्यातले तर हरभरे आवडायचे. पण घरी पण दर आठवड्याला हरभरे भाजून खाणं हा प्रकार, आणि बारके छोटेसे हरभरे ते मीठ टाकून आपलं असं खरडून त्याला हे करून भाजून खायचे. ज्वारीच्या रानात पाखर राखायला जायचे का तुम्ही? राखायला जायचे की बाबा, मला ते हे पण यायचं, आपण काय मारतो त्याला म्हणतो, गोपनमध्ये दगडा हे करायचं, आणि ते, आणि फार मजा पण यायची ते करायला, कारण ते पक्षी तर मारायचे नाही सोड, पण आपला दगड किती लांब जातोय हे करायला. हे बघ, त्या काही ना जे काही तुमच्या रानात होतंय ते तुमच्या जगण्याचा भागच होतं. म्हणजे की आई वडील जे करतात ते पोरं करायचे, आणि त्याला काही ऑप्शन नाही. म्हणजे हां, आता आपण पोरांना पर्याय देतो, हां हे बाबा तुझी इच्छा आहे का, हे करायची इच्छा आहे का, अशा प्रकारे काहीतरी असतं. पण आता तेव्हा तसं काही नव्हतं. म्हणजे दारं धरणे, ऊसातले कोमटं काढायला जाणे जनावरांसाठी, लांब लांबच्या रानात नसेल स्वतःच्या रानांना गवतं काढायला जाणे, खुरपायला बायका असायच्या खूप कमी. त्यावेळी कसं जास्त आपल्यापण शेती करायचो ना, मग खुरपणी करणे असेल, कुळवावर बसणे असेल, बैल मारणं असेल, गाडी पण चालवणं असेल, बैलगाडी असेल,
किंवा वांगी तोडणं असेल. मला अजून आठवतं की लहानच होते ना मी, तर ते वांग्याची झाडं खूपच माझ्यासाठी मोठी असतील त्यावेळी. तर ते वांग्याच्या झाडाची अशी काठी घ्यायची आणि त्यातलं शोधून काही पूर्वीच्या काळी कसं होतं, फार फवारण्या नव्हत्या, त्यामुळे वांगी कमी यायची आणि ते किडकीच बरेचसे असायची. तर असं बघून त्यातलं शोधून तर हे सगळे असे काटे मला मोडलेले असायचे. पुन्हा लांबणं गवतं आणून डोक्यावर जळणं आणून माझे केस ना असे उभे राहायचे आणि मला ना ते आवडायचं नाही असे उभे राहिलेले केस. आणि माझ्या किती जर तेल लावलं तरी असं बसायचं नाही. मला वाटतं मी कॉलेज एम एपर्यंत जाईपर्यंत ना माझे ते केस असे तुटलेले, असे कुरळे होऊन तुटलेले केस असायचे. मला विचारशील तर माझे अजून घट्टे आहेत बघ, हे हाताचे असे घट्टे त्या काळी पडलेले जे कामं करून असतील ना ते, तर ते घट्टे अजूनही आहेत. आणि कांदे लावणे असेल, म्हणजे असं कुठलंच काम नाही की जे करायचंच नाही. आणि परत त्याला ॲडिशनल कामं कुठली अजून घरातली झाडून काढणे असेल, भांडी घासणे असेल, कारण जे काम आईवडील करतात तर ते काम आपण करणं असंच होतं. आणि आम्हाला उलट वाईट वाटायचं की आपले काम करतात आपण कसं बसायचं, ही जी भावना होती ना, किंवा आपले वडील बाबा रानात काम करतात आपण बसायचं नाही घरी. आणि तो एक वेगळं नातं आईवडिलांच्या बरोबरचं असायचं. आणि दुसरा एक भन्नाट भाग असा होता की जो म्हणजे लहानपणी तुमचं कौतुक केलेलं लईच भारी वाटतं. तुम्ही काम करताय असं म्हटलं की मला अजून काम करायला हुरूप यायचा. आणि मला लई नटायचे लोक, मला बिंटी म्हणतात गावाकडचे लोक, कारण लहानपणी मी जास्त जरा खुश होते असं म्हणून. त्यामुळं बिंटी लई चांगली बरं का, शरणांना गवत आणते. झालं बिंटी गेलीच खाली. रोज येताना शाळेतनं अशी मी शाळेला पिशवी असायची, ती आपली ठिक्यांची पिशवी शिवलेली, ह्या बाजूला पिशवी, ह्याच्यात काहीतरी कडवणच्या ही रानातनं शाळेतनं येताना, आणि ह्या बाजूला जुंदळी शरडांसाठी. झालं असं फार चांगलं वातावरण लहान मुलांना वाढायला द्यायचे लोक. त्याच्यामुळं ना गुण जे म्हणतात, म्हणजे त्यावेळी तुम्ही किती हुशार आहे हे खूप लोक नाही बघायचे, तर तुम्ही कसं वागताय, तुम्ही प्रामाणिक किती आहे, तुम्ही माणुसकीची किती आहे, ह्याला जास्त किंमत होती. त्याच्यामुळे माझ्या आसपासची जी वाढणारी मुलं होतं तर आम्ही त्या गोष्टी, म्हणजे जे आपण मूल्य शिकवतात इतर लोक, पण त्या आमच्या आतमध्ये आपसुकच ह्या सगळ्या गोष्टींमधनं हे जायचं. न कळत म्हणजे एक प्रकारचं ते आपल्याला एक जगणं कसं, म्हणजे जगत असताना आपल्याला ती शिकवणूकच होती. होय होय होय. ते संस्कार म्हणतो ना आपण, हे न कळत आपल्या किंवा वडिलांच्या, त्यांना पण कदाचित ती कळत नसेल. मग हे आपल्या मुलांना हे असं शिकवायचं असतं, सांगायचं असतं, पण ते न कळत त्यांच्या मना आपल्या कळत ते खूप चांगले संस्कार द्यायचे ते आपल्याला. म्हणजे मला आठवत नाही की माझ्या आईनं किंवा वडिलांनी खोटं बोलू नये असं शिकवलं, पण माझे वडील कधीच खोटं बोलायचे नाही, किंवा माझ्या वडिलांनी असं कधी वाक्य नाही वापरलं की मोठ्यांचा सन्मान करायचा बरं का. पण माझे वडील घरी येणाऱ्या प्रत्येक माणसाचा इतका आदरानं त्यांचं स्वागत करणं, म्हणजे जेवढं असेल, म्हणजे की खरं तर मी आता काही नावं ठेवते असा भाग नाही आहे पालकांना, पण आत्ता आपलं घर, आपली मुलं, आपल्या मुलाला छान खायला मिळेल असं, किंवा आपण पोट भरून खावं अशी विचारसरणी जनरली काही ठिकाणी दिसते मला. पण माझ्याही असं नव्हतं. माझ्याही आपण उपाशी राहिलं तरी चालतंय, पण आलेल्या माणसाला पोट भरून खायला द्यायला पाहिजे, हे माझे आईवडील करायचे. त्याच्यामुळे ते आपसुकच दिसलं आम्हाला की अरे हां, हे असं वागायचं असतं बरं का. म्हणजे त्यांना वेगळं सांगण्याची गरज पडली गरज नाही, कारण त्यांच्या जगण्याचाच भाग होता ते. आणि हे सगळ्यांच्याच घरी, म्हणजे तू कुणाच्याही माझ्या चुलतीच्या घरी गेलं तर ते मला जेवल्याशिवाय पाठवायचे, बिंटे बस हां खाऊन जा भाकर तुकडा जे काय असेल. म्हणजे गावात कुठे आमच्या साळूमावशी म्हणून एक आमच्या मांगोडीत राहायच्या त्या, तर त्यांच्या घरी गेलं की त्या इतक्या माझ्या अंगावरून हात फिरून मया करून, बाई ग लेकरू ग माझं आलंय घरात, मग खायला देऊ, आणि त्यांना कुठं ठेवून कुठं नको असं वाटायचं. एवढ्या भारी आज्या, आणि म्हणजे ते वातावरण इतकं भारी होतं की तुम्ही कोणाच्याही गेलं तर अर्धपट्टी राहून येऊच शकत नाही तुम्हाला. म्हणजे जेवण देणं, खायला देणं, प्रेम करणं, हे लोकांच्या जगण्यातलेच भाग होते. आणि त्याच्यासाठी ना खास कुणाला प्रयत्न करायला लागायचे नाही. म्हणजे कधी कधी मला काही लोक असं म्हणतात नाही सर की लक्ष्मी तू जरा जास्तच करते, म्हणजे हे फार भारी करते बरं का. तर मला वाटतं की हे असं काही नाही आहे, म्हणजे गावाकडच्या लोकांच्या संस्कृतीमधला तो भागच जगण्यातला असतो की तुम्ही असंच वागता. आणि कदाचित तिथला जो निसर्ग ज्या पद्धतीचा आहे, ज्या पद्धतीचे माणसं आहेत, ज्या पद्धतीची संस्कृती चालत आलेली आहे, तर ते म्हणजे जगण्याचा भागच असतं. चांगलं वागणं हेच जगणं खरं तर असतं. बाजार कुठं असतात त्या काळात, तुम्ही बाजार कुठं आणा, आठवड्याचा बाजार असायचा. मी कुठं पंढरपूरला जायचे का मंगळवेढला? बाबा आयुष्यात खरं विचारशील तर आमच्या आयुष्यात बाजार बिजार असं काही नव्हतं. घरात असतानाच इतक्या कमीत कमी गोष्टी होत्या. संपली तर म्हणजे तू विश्वास ठेवशीलच, कारण तू ह्या वातावरणातला आहे. तर समजा आज घरातली पावडर संपली तर आठवड्याभर पावडर नाही आली तरी चालायची, कारण पावडर उसणी यायची. एवढंसं चमचा मोजून आम्ही पावडर आणायचो
आणि ती परत पण तेवढीच प्रामाणिकपणे केली जायची. साखरेसाठी एवढंसं काहीतरी असेल, फुलपात्र बिलपात्र, पिठं संपली, महिन्यात पिठं नसली तरी तुम्ही 4 वाजतांवरनं घेऊन जगू शकायचा. त्यामुळे ते चिपटं मापटं अशी पिठं आणणं, मीठ, मोठं मीठ फक्त फार लोक उसणं द्यायचे नाही, संध्याकाळच्या टायमिंगला वगैरे द्यायचे नाही, पण ठीक आहे. म्हणजे असं काहीच नव्हतं की तुमचं काहीतरी फार नियोजित असं आयुष्य चाललेलं असतं. दुसरी गोष्ट, घरात पैशांची इतकीच कमतरता असायची सगळ्यांच्याच की असं बाजार बिजार भरायला जायला कुणी जायचं नाही. काय संपलं बाबा, एक शेंगदाणे संपले तर तुम्ही, शेंगदाणे घरी शेंगा असायच्या सोड, पण असं काहीतरी संपले तर तुम्ही थोडंसं घेऊन येणं, हे जगण्यातलं आणि मला वाटतं की ते भारी होतं. उलट असं महिन्याभराचं भरून ठेवण्यापेक्षा ते गरजेनुसार जेवढं लागते ते तेवढं. त्याच्यामुळे असं काही बाजारला गावात हटवट भरायची एवढंच असायचं. गावात बाजार वगैरे माझ्या काही भरलेला नव्हता, म्हणजे असं आठवत नाही की भरायचा कुठे बाजार. भाजीपाला वगैरे असं भाजीपाला म्हणजे माळवं ते, आणि पूर्वी माळवं काही कोणी विकत, म्हणजे माझ्या घरात आठवतच नाही की माळवं आम्ही कधी आणायचो. आणि दुसरं कसं होतं ना रे की जगण्याचे इतर प्रश्नच असे इतके होते ना रे की कमीत कमी जे उपलब्ध आहे त्याच्यातच भागवणं हेच आयुष्य होतं. म्हणजे की माळवं विकत आणणं, म्हणजे ही भाजी विकत आणणं खूप मोठी गोष्ट होती त्याकडे, की या भाज्या विकत आणायच्याच नाहीत असंच असायचं. आणि जेवढं काही तुम्ही भाजी संपलेत ना तर मग तुम्ही डाळे करायचं, हे ऑप्शन्स होते. कडधान्य असतील करायचे, की जेवढं काय असेल मग ते कुटून बिटून करायचं. कधी कधी नुसतीच, आणि भाज्यांचे बिजांचे फार विषय नसायचे. ठेचा, दही, दूध असेल तर दुधाबरोबर भाकरी खाणे, ताक असायचं तर ताकात बुडवून भाकरी खाणे, आणि डाळ दळलेली असायची जात्यावरती, मग त्याचं पिठलं करणे. मग डाळ ही केली असेल, डोळ असेल तर त्याची वेगळी भाजी करणे. तर मग ते काही भाज्या विकत आणणं हा प्रकारच नव्हता आमच्याकडे.